11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा हायड्रोकार्बन्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं तर प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइन्स. अल्काइनच्या प्रिपरेशन मेथड बघितल्या होत्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड होती डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे आपण काय करतो, रिमूव्ह हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करतो आणि काय मिळतं आपल्याला ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड तिथे मिळतो. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होत होती. फर्स्ट स्टेपमध्ये आता जे रिॲक्टंट काय घेतात, विसिनल डायहॅलाइड्स म्हणजे जे ॲडजस्टंट कार्बनवर 2 हॅलाइड ग्रुप असतात त्यांना म्हणतात विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड रिॲक्ट विथ अल्कोहोलिक KOH. जे KOH असतं KOH सोबत रिॲक्ट होतं. मग त्याच्यातून बाहेर काय पडतं, एका कार्बनवरचा एक H आणि दुसऱ्या कार्बनवरचा हॅलोजन. मग डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं अल्किनिल हॅलाइड. कुठलं कंपाऊंड मिळतं तुम्हाला, अल्किनिल हॅलाइड. परत त्याची रिॲक्शन कशासोबत होते तर सोडामाइड NaNH2 सोबत परत एका कार्बनवरचा हायड्रोजन आणि एका कार्बनवरचा हॅलोजन रिमूव्ह होतात आणि तिथं काय मिळतं, ट्रिपल बॉन्डेड अल्काइन्स मिळतात. ही जी रिॲक्शन होती ती डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. आणि त्यानंतरची नेक्स्ट मेथड होती प्रिपरेशनची फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स. तर टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय, ज्याला जे ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे त्याला डायरेक्टली जर हायड्रोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. मग तो जो टर्मिनल हायड्रोजन असतो तो लिथियम अमाइडसोबत ती रिॲक्शन होते, कारण लिथियम अमाइड काय असतं, इझी टू हँडल करायला इझी असतं दॅन सोडामाइडपेक्षा. त्यामुळं लिथियम अमाइड यूज करतात. मग ते लिथियम अमाइड काय होतं, जे हायड्रोजन असतो ते हायड्रोजन रिमूव्ह होतो तिथं LI अटॅच होतो आणि नंतर परत काय करतात त्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड्स ॲड केले जातात आणि परत जो तुमचा LI अटॅच झालेला तो X सोबत बाहेर पडतो हॅलाइडमधल्या आणि तिथं R अटॅच होतो. हे आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या होत्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. तर अल्काइनच्या फिजिकल काय प्रॉपर्टी आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी करूया. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स आर सिमिलर टू दोज ऑफ अल्केन्स अँड अल्किन्स. अल्केन्स अँड अल्किन्स सारख्या फिजिकल प्रॉपर्टी काय असतात, अल्काइनच्या पण सेमच असतात. दे आर लेस डेन्स दॅन वॉटर. दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड क्वाईट सोल्युबल इन लेस पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात आणि जे पोलर सॉल्वंट असतील, लेस पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये काय असतात, क्वाईट सोल्युबल. पोलर सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतं आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल. आता कशा पोलर सॉल्वंट कोणते कोणते, इथर, बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराइड, त्याच्यामध्ये काय असणार आहे तर ते सोल्युबल असतं. द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. तर हे तुम्हाला पण माहिती आहे, जेव्हा मॉलिक्युलर मास जसं वाढेल तसं बॉइलिंग पॉईंट काय होतं आणि मेल्टिंग पॉईंट वाढतो. जेवढं जास्त मॉलिक्युलर मास असेल तेवढं काय असतो, मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. हेच सांगितलं. जसं अल्केनचं होतं, अल्किन्सच्या आणि अल्केन्सच्या प्रॉपर्टी होत्या तसंच अल्काइनच्या पण प्रॉपर्टी असतात. बघा आता हा टेबल दिला आहे तुम्हाला, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइन्स. फर्स्ट जो आहे इथाईन, फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली. कोणता, इथाईन. मॉलिक्युलर मास काय असतं 26. तर तुम्हाला माहिती आहे मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, CH ट्रिपल बॉन्ड CH. स्ट्रक्चर काय, CH ट्रिपल बॉन्ड CH. कार्बनसाठी किती असतं, एका कार्बनचं 12. मग 2 कार्बन आहेत, 12 × 2 किती होईल 24. आणि हायड्रोजन किती आहे 2. मग काय होणार 24 + 2 26. 1 हायड्रोजनसाठी 1 असेल, सो 26 येणार. कशाचं, इथाईनचं. तसं प्रत्येक ह्याचं मॉलिक्युलर मास, जसं मॉलिक्युलर मास वाढेल तसं काय होतं, बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय होतो, वाढतो. बघा बॉइलिंग पॉईंट जसं मॉलिक्युलर मास वाढत गेले 26, 40, 54, 68, 82 तसं जो बॉइलिंग पॉईंट आहे आणि मेल्टिंग पॉईंट आहे तो काय होत गेला तर वाढत गेला, हे दाखवले. त्याच्यानंतर इथं जे स्ट्रक्चर्स आहेत बघा, इकडे तुम्हाला स्ट्रक्चर्स पण दिलेत, CH डबल बॉन्ड CH वगैरे जे पुढचे मॉलिक्युल्स आहेत ते स्ट्रक्चर दिलेत. अजून एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंटच्या बाबतीत, जर ब्रांचिंग वाढलं, काय सांगितलंय, जर ब्रांचिंग वाढलं तर काय होतं, बॉइलिंग पॉईंट कमी होतो, कारण त्याला मिळणारा जो सरफेस एरिया असतो तो लेस पडतो, म्हणजे लेस होतो सरफेस एरिया, प्रोव्हायडेड सरफेस एरिया. जर ब्रांचिंग जास्त असेल तर तिथं बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय असतो, कमी असतो दॅन स्ट्रेट चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेन असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असतो, ऑब्व्हियसली जास्त असतो. पण एक रूल काय, जसं जास्त मॉलिक्युलर मास असेल तर काय असतात त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात, त्यामुळे ते स्ट्रॉंग असतात, त्यामुळे तिथं बॉइलिंग पॉईंट काय असतो तर जास्त असतो. ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टी. इतक्याच आहेत, सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट आणि मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. एवढ्याच फिजिकल प्रॉपर्टी आहेत. आता याच्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय, केमिकल रिॲक्शन्स याच्या काय आहेत त्या स्टडी करूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स.
तर फर्स्ट ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स. आता अल्काइनची ॲसिडिटी कशी ओळखली जाते ते बघणार आहे आपण. फर्स्ट काय ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स, द हायड्रोजन बॉन्डेड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हॅज ॲसिडिक कॅरेक्टर. आता जे हायड्रोजन बॉन्ड असतो आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला कोणतं कॅरेक्टर आहे तर ॲसिडिक कॅरेक्टर. लिथियम अमाइड LiNH2 इज अ व्हेरी स्ट्रॉंग बेस अँड रिॲक्ट विथ टर्मिनल अल्काइन्स टू फॉर्म लिथियम ॲसिटिलाइड्स विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन इंडिकेटिंग ॲसिडिक नेचर ऑफ टर्मिनल अल्काइन्स. आता टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय आपण लास्ट लेक्चरलाच बघितले, ज्या कार्बनला ट्रिपली बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात टर्मिनल कार्बन किंवा टर्मिनल अल्काइन्स. काय असणार आहे जे तुमचं ट्रिपली बॉन्डेड जो कार्बन असेल हा तर ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे त्याला जर डायरेक्टली हायड्रोजन अटॅच असेल अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा त्याला काय म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. मग हे टर्मिनल अल्काइन्स आपण रिॲक्शन पण बघितली होती, लिथियम अमाइड सोबत रिॲक्ट झाल्यावर काय होतं जी हायड्रोजन गॅस काय होतं लिबरेट होतो आणि तिथं Li अटॅच होतं. जिथं टर्मिनल जो हायड्रोजन आहे तो म्हणजे टर्मिनल अल्काइन्समधला हायड्रोजन काय होतो लिबरेट होतो आणि तिथं काय येतं Li अटॅच होतं. त्याच्यावरनं काय इंडिकेट करतात तर ते जे अल्काइन्स टर्मिनल अल्काइन्स काय असतात ॲसिडिक नेचर दाखवतात किंवा ॲसिडिक इन नेचर. वाय इट इज सो इन टर्मिनल अल्काइन्स. हे असं का होतं तर टर्मिनल अल्काइन्स हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. तर जे अल्काइन्समध्ये जो टर्मिनल कार्बन असतो हा डायरेक्टली कशाला अटॅच असतो sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. तर तुम्हाला हायब्रिडायझेशन बघा ह्याच्या आधी एकदा मी सांगितलं वाटतं sp3 हायब्रिडायझेशन कधी असतं sp3 जेव्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात. आता आपल्याला इतकं सफिशियंट आहे इतकं लक्षात ठेवा, केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण सगळे हायब्रिडायझेशन शिकणार आहोत. मग आता बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असतं sp3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असतं तर sp हायब्रिडायझेशन. काय असणार आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन. मग आता इथं टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय सांगतो आपण कार्बन ट्रिपल बॉन्डला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच असतो त्याला म्हणतात टर्मिनल अल्काइन्स. मग तिथं काय असतं जे sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे त्याला डायरेक्टली काय असतो तर कार्बन डायरेक्टली sp हायब्रिडाइज्ड जो कार्बन आहे म्हणजे sp हायब्रिडाइज्ड कार्बनला H ॲटम हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डलाच अटॅच आहे बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला हायड्रोजन अटॅच आहे म्हणजेच हायड्रोजन डायरेक्टली कुठं अटॅच आहे तर sp हायब्रिडाइज्ड कार्बन. हा कार्बन कुठला असणार आहे sp हायब्रिडाइज. जसं की सिंगल बॉन्ड असेल तर sp3 असतं, डबल बॉन्ड असेल तर sp2 आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन. मग त्याच्यामध्ये कॅरेक्टर काढलं जातं बघा पर्सेंटेज म्हणजे S कॅरेक्टर. आता हे तुम्हाला जास्त करून CET नीटला याचे क्वेश्चन असतात. S कॅरेक्टर S आणि P कॅरेक्टर. आता जे हायब्रिडायझेशन मी तुम्हाला काय सांगितलं sp3 sp2 आणि sp हायब्रिडायझेशन. आता हे कॅरेक्टर कसं काढायचं समजून घ्या. आता sp3 हायब्रिडायझेशन असेल बघा sp3 हायब्रिडायझेशन असेल तर P किती आहेत तर 3 आहेत आणि S किती 1 आहे बघा. P किती आहेत 3 आहेत आणि S किती 1 आहे. मग टोटल ऑर्बिटल ॲटॉमिक ऑर्बिटल किती झाले 4 बघा. P 3 आणि S 1 टोटल किती झाले 4. हे 4 डिव्हायडेड कशाला डिवाइड करायचं 100 डिवायडेड बाय 4 करायचं बघा. 100 डिवायडेड बाय 4 करायचं. कसं केलं आपण P चे 3 आणि S चे 1 असे 4. सो 100 डिवायडेड बाय 4 किती येतं आन्सर तर 25. किती येणार आहे बघा 100 डिवायडेड बाय 4 25% काय असतं S कॅरेक्टर. 25% मध्ये त्याच्यामध्ये S कॅरेक्टर असतं. मग रिमेनिंग राहिलेलं 100 मायनस 25 100 मायनस 25 केलं राहिलं किती राहणार बघा 75% काय असतं P कॅरेक्टर. 75% काय असतं P कॅरेक्टर आणि S कॅरेक्टर किती असतं त्याच्यामध्ये ओनली 25% sp3 हायब्रिडायझेशनमध्ये. समजलं कसं काढायचं कॅरेक्टर. तुम्हाला sp3 काढायचं असेल तर 3 S चे 1 ऑर्बिट P चे 3 असे ओव्हरऑल किती होतात 4. 100 डिवायडेड बाय 4 करायचं. पर्सेंटेजमध्ये तुमचं Hचं कॅरेक्टर किती निघतं 25. 100मधनं ते 25 मायनस केलं तर तुमचं Pचं कॅरेक्टर निघतं. मग Pचे किती असतात किती पर्सेंटेज असतं तर 75%. तसंच आता सेम sp2ला तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल बघा. sp2ला कसं होणार sp2 आहे S आणि P 2 आहे. मग P चे 2 आणि S चं 1 3. मग आता 100ला कितीनं डिव्हाइड करायचं पर्सेंटेजमध्ये काढताना 3ने डिव्हाइड करणार. मग तुमचं नियर अबाउट किती येतं 33.3 किंवा 33.33% कशाचं येतं Sचं येतं आणि ते Sचं 100मधनं मायनस केल्यावर कशाचं निघणार Pचं निघतं पर्सेंटेज. कशाचं निघतं तर Pचं पर्सेंटेज निघतं. समजते कसं असं कॅल्क्युलेट करायचं. आणि आता लास्ट राहिलं आपला
इथं कशाची आपण कन्सल्ट करतोय तर sp हायब्रिडायझेशन. कोणतं हायब्रिडायझेशन आहे? ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन असतं. मग बघा आता ह्याच्यामध्ये s कॅरेक्टर काढायचं असेल तर sp हायब्रिडायझेशनमध्ये s आणि p एक एक ऑर्बिटल असणार आहेत, म्हणजे किती असणार आहेत? 2. p साठी 1 आणि s साठी 1 2. सो 100 डिवायडेड बाय काय येईल? तिथं 2 येईल, म्हणजे s कॅरेक्टर किती येतं? 50%. किती येणार? s कॅरेक्टर 50% येईल, p कॅरेक्टर किती येईल? 50% येईल. सो तिथं तसंच दिले, इन sp हायब्रिड ऑर्बिटल द पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर इज 50%. यस कॅरेक्टरचं पर्सेंटेज किती असतं? 50%. हे पर्सेंटेज असंच कॅल्क्युलेट केलं जातं, तुमचं जे कॅरेक्टर असतं त्याच्यात यसचं. सो एस कॅरेक्टर किती आहे? 50%. अँड इलेक्ट्रॉन इन एस ऑर्बिटल इज व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस अँड इट इज हेल्ड टाईटली. आता जे एस ऑर्बिटल असतं, हा चॅप्टर आपला घ्यायला पाहिजे होता अगोदर, मग तुम्हाला हे समजलं असतं परफेक्ट. पण जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम घेणार आहे आपण चॅप्टर, त्याच्यामध्ये आहे आपले एस पी डी एफ. आता तुम्हाला शेल्स माहीत असतील, एक तुम्ही के पासून बघितले असतील, के एल एम एन अशा शेल्स असतील. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन इज इक्वल टू 1 असेल, म्हणजे जे आपण इलेक्ट्रॉन म्हणतो, न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि बाहेरून काय पडतात? इलेक्ट्रॉन्स असे फिरत असतात. मग इलेक्ट्रॉनची जी जवळची जी कक्षा असते, इलेक्ट्रॉनची जी शेल असते, जी जवळची जी शेल्स असते, जी नियरेस्ट शेल असते ती काय असते? तर के. तिथं काय असतं? एन इज इक्वल टू 1 असतं. त्यानंतर एल एम असे काय होतात? शेल्स वाढत जातात. मग ती जी के शेल असते परत त्याच्यामध्ये ह्या शेल्स आहेत, के एल एम वगैरे ह्या शेल्स असतात, तिथं काय असतं? एन इज इक्वल टू 1. ह्याच्यामध्ये पण परत सबशेल्स पडतात. त्या कोणत्या असतात? तर एस पी डी आणि एफ ह्या शेल्स असतात. मग त्याच्यावरनं ते हायब्रिडायझेशन असतं, sp3 sp2 परत d2 वगैरे ते पण हायब्रिडायझेशन असतात. तोच चॅप्टर बघितला तुमच्या लक्षात येईल. मग आता इथं एवढं लक्षात का ठेवा, यस म्हणजे काय तर सबशेल आहे. मग आता हे ज्या सबशेल्स असतात हे काय झालं? आपल्या नॉर्मल प्रिन्सिपल क्वांटम नंबरनुसार के एल एम एन ह्या शेल झाल्या. शेलमध्ये पण परत काय असतात? सबशेल्स. मग त्या कोणत्या कोणत्या असतात? तर एस पी डी एफ. मग ते कशावर? नाही तर आपले जे पिरियॉडिक टेबलमधले ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, त्याच्यावरनं त्या शेल्स केलेल्या आहेत. मग सो एस जी शेल असते, आता एस कॅरेक्टर म्हणजे ती एस जी ऑर्बिटल आहे इज अ व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस, ते जे न्यूक्लियसच्या एकदम जवळ असतं एस ऑर्बिटल. सो एस ऑर्बिटल इज अ व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस अँड हेल्ड टाईटली. आता एकदम न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे, त्यामुळे ते काय असणार आहे? एकदम टाईटली, एकदम त्याला काय असतं? टाईटली अटॅच असतं, हेल्ड व्हेरी टाईटली. द sp हायब्रिड कार्बन ॲटम इन अ टर्मिनल अल्काइन्स इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp2 कार्बन इथिन और sp3 कार्बन इन इथेन. आता जो sp हायब्रिडायझेशन मधला जो टर्मिनल अल्काइन्स मधला जो हायड्रोजन आहे, बघा टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय? sp हायब्रिडायझेशन. त्याच्यातला जो हायड्रोजन आहे तो काय? जास्त निगेटिव्ह असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp2 कार्बन. तर sp2 कशामध्ये असणार आहे? इथिनमध्ये. जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं sp2 असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तिथं काय असणार आहे? sp3. मग तो sp2 आणि sp3 पेक्षा काय असतो? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर ऑफ कार्बन इन टर्मिनल अल्काइन्स, हायड्रोजन ॲटम कॅन गिव्ह ऑलवेज प्रोटॉन टू व्हेरी स्ट्रॉंग बेस. आता ते जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर ऑफ कार्बन ऑफ टर्मिनल अल्काइन्स, टर्मिनल अल्काइनच्या हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे हायड्रोजन ॲटम काय करतं? कायम जो प्रोटॉन आहे H+ आयन्स काय करतं? त्या स्ट्रॉंग बेसला H+ आयन देतं. जी आपण रिॲक्शन बघितली तीच आहे, खाली एक्झाम्पल पण तेच दिलेत. LiNH2 इथाईन घेतले, टर्मिनल अल्काइन, काय होईल रिॲक्शन? तुम्हाला ही लिहिता येईल. हा H काय होतो? बाहेर पडतो, म्हणजे ते प्रोटॉन डोनेट करतं, H+ आयन डोनेट करतं, म्हणून त्याला काय म्हणतात? तर ॲसिडिक कॅरेक्टर आहे. जेव्हा H+ आयन्स डोनेट करत असतं त्याला म्हणतात ॲसिडिक प्रॉपर्टी. तर 12th आहेत तुम्हाला त्या थेरी, अरेनस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, लेविस थेरी, कशाला ॲसिड म्हणायचं, कशाला बेस म्हणायचं, ते प्रत्येक सायंटिस्टनं थेरी एक्सप्लेन केली आहे. मग इथंही जे आता एक लक्षात, जिथं प्रोटॉन डोनेट होतं किंवा H+ आयन्स डोनेट होतात त्याला काय म्हणतात? ॲसिड. मग आता बघा हा H आणि हा NH2 काय बाहेर पडतं? NH3 बाहेर पडतं आणि याला इथं अटॅच होतो. हेच टर्मिनल अल्काइन. मग काय होतं? CH ट्रिपल बॉन्ड CLi हे मिळणार. परत अजून एकदा LiNH2 सोबत रिॲक्शन केली तर अजून एक राहिलेला जो हायड्रोजन आहे, कारण हा पण हायड्रोजन टर्मिनल आहे, आपण एक रिमूव्ह केला तो पण रिमूव्ह होऊ शकतो. सो LiNH2 काय होईल? NH3 बाहेर पडेल आणि Li तिथं अटॅच होईल. मग त्याला काय म्हणतात? डाय लिथियम इथानाइड, किंवा वरती मोनोलिथियम झाला, एकच आहे लिथियम म्हणून मोनोलिथियम. समजते रिॲक्शन? फक्त हायड्रोजन काय करतो? डोनेट होतो H+ आयन्स, म्हणजेच प्रोटॉन डोनेट होतो आणि तिथं Li अटॅच होतो. याच्यावरून काय ओळखतात? तर त्याच्यात ॲसिडिक कॅरेक्टर आहे, कारण sp
हायब्रिडायझेशन आहे, sp हायब्रिडायझेशन असल्यामुळे ते s ऑर्बिटल एकदम न्यूक्लियसच्या जवळ असतं. न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, जास्त असते दॅन sp2 आणि sp3 पेक्षा. म्हणून ते काय करतं, ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतं. इझिली H+ आयन्स काय करतं, डोनेट करतं. आता नेक्स्ट प्रोपाईन 1 दिले. आता याच्यामध्ये एकच काय आहे बघा, एकच ॲसिडिक प्रोटॉन असा आहे की टर्मिनल अल्काइन्समध्ये एकच हायड्रोजन आहे, तो रिमूव्ह होईल. तिथं काय येईल, Li येईल, CH3C ट्रिपल बॉन्ड Cl, कारण जो फक्त हायड्रोजन कुठला रिमूव्ह होतो, जो sp हायब्रिडायझेशनला किंवा sp हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे, म्हणजेच ट्रिपल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे, तो काय होतो तर ग्रुप रिमूव्ह होतो, तो हायड्रोजन फक्त रिमूव्ह होतो आणि तिथं Li अटॅच होतं. द रिलेटिव्ह ॲसिडिटी ऑफ अल्केन्स अँड अल्काइन्स आर गिव्हन फॉलोज द फॉलोविंग ऑर्डर. आता ती ऑर्डर दिली आहे तुम्हाला. CH ट्रिपल बॉन्ड CH हे काय असतं, जास्त असतं, कारण त्याच्यामध्ये 2 टर्मिनल अल्काइन्स आहेत, कारण 2 हायड्रोजन्स आहेत. sp हायब्रिडाइजर किती हायड्रोजन्स आहेत, 2 आहेत, त्यामुळे त्याची ॲसिडिटी काय असते, जास्त असते. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, नंतर त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्ड, नंतर कशी डबल बॉन्डची sp2 हायब्रिडायझेशनची, आणि नंतर काय असणार आहे तर sp3 सिंगल बॉन्डेड कार्बनची काय असते, ॲसिडिटी, रिलेटिव्ह ॲसिडिटी. सगळ्यात जास्त ॲसिडिटी कशाची असते तर ट्रिपल बॉन्डेड अल्काइन्सची, त्यानंतर अल्किन्सची, आणि नंतर अल्केन्स. राहील लक्षात तुमचा सिक्वेन्स. सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण असतं तर अल्काइन्स, ट्रिपल बॉन्डेड कार्बन, कारण हे काय असतात डायरेक्टली त्याच्यामध्ये sp हायब्रिडायझेशन असतं. S कॅरेक्टर 50% असतं, ते काय न्यूक्लियसच्या जवळ असतं, त्यामुळे ते असतं. त्यात पुढचं तुम्हाला सगळं माहीत झालं आहे. sp2 मध्ये काय होतं तर S कॅरेक्टर 33.3 असतं, त्यामुळे त्याच्यापेक्षा ते थोडं जरा कमी ॲसिडिटी दाखवतं. आणि इथेनमध्ये S कॅरेक्टर किती असतं तर ओनली 25%, म्हणजे जे अल्केन्स असतात, अल्केन्समध्ये ओनली 25% मध्ये असतं S कॅरेक्टर, त्यामुळे ते काय जातात, लेस ॲसिडिक असतात. समजलं बघा, हा फर्स्ट पॉईंट, ॲसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स. ॲसिडिक अल्काइन्स. आता ॲसिडिक अल्काइन्स म्हणजे कोणते, टर्मिनल अल्काइन्स असणार, ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम ट्रिपली बॉन्डेड कार्बनला अटॅच असा. ॲसिडिक अल्काइन्स रिॲक्ट विथ सर्टन हेवी मेटल्स. तर हेवी मेटल्स कोणते दिलेत, Ag+ आणि Cu+, म्हणजे सिल्वर आणि कॉपर, अँड फ्रॉम इनसॉल्युबल ॲसिटिलाइड्स. त्याच्यासोबत रिॲक्शन होऊन काय होतं तर इनसॉल्युबल ॲसिटिलाइड्स मिळतात ऑन ॲडिशन ऑफ ॲसिडिक अल्काइन, ऑन ॲडिशन ऑफ ॲसिडिक अल्काइन म्हणजे काय, जे ट्रिपल बॉन्डेड जो आहे त्याला हायड्रोजन अटॅच असतं, टर्मिनल अल्काइन, त्याच्यामध्ये 2 सॉल्युशन ऑफ AgNO3. कशाच्या सोल्युशनमध्ये ॲड केले, AgNO3 सिल्वर नायट्रेट इन अल्कोहोल. कशामध्ये, अल्कोहोलमध्ये सिल्वर नायट्रेटचं जे सॉल्युशन आहे त्याच्यामध्ये फ्रॉम अ प्रिसिपिटेड विच इंडिकेट्स द हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड टू अ ट्रिपली बॉन्डेड कार्बन. आता जेव्हा टर्मिनल अल्काइन कशामध्ये करतात सॉल्युशन, टर्मिनल अल्काइनचं जे सॉल्युशन असेल म्हणजे किंवा ॲसिडिक अल्काइनचं जे सॉल्युशन, AgNO3चं सॉल्युशन जे असतं अल्कोहोलमधलं, म्हणजे AgNO3 सिल्वर नायट्राइट इन अल्कोहोल, सिल्वर नायट्राइटचं अल्कोहोल सॉल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये ट्रिपली प्रिसिपिटेट फॉर्म होतो. ते काय तयार होतो, प्रिसिपिटेट होतो. तो प्रिसिपिटेट जर तयार झाला तर त्याच्यावरनं काय कन्क्लूड काढलं जातं तर हायड्रोजन ॲटम इज अटॅच टू ट्रिपली बॉन्डेड कार्बन. जर प्रिसिपिटेट तुमचा तयार झाला AgNO3च्या सॉल्युशनमध्ये तर काय असणार आहे, त्याच्यामध्ये टर्मिनल अल्काइन असणार आहे. म्हणजे समजा एक सॉल्युशन आहे, आपल्याला अननोन आहे ते अल्काइन्स, टर्मिनल आहे का नाही हे माहीत नाही, ॲसिडिक प्रॉपर्टी आहे का नाही हे माहीत नाही, टर्मिनल मग ते जर त्याच्यामध्ये आपण काय केलं, AgNO3 इन अल्कोहोलच्या सॉल्युशनमध्ये ॲड केलं, त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जर तिथं प्रिसिपिटेट तयार झाला तर त्याच्यावरनं काय कन्फर्म करतात तर त्याच्यामध्ये टर्मिनल अल्काइन आहे, म्हणजेच जे हायड्रोजन ॲटम आहे तो कशाला अटॅच आहे तर ट्रिपली बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे. दिस रिॲक्शन इज युज्ड टू डिफरन्शिएट टर्मिनल अल्काइन्स अँड नॉन टर्मिनल अल्काइन्स. मग ही रिॲक्शन टर्मिनल आणि नॉन टर्मिनल अल्काइन्स ओळखण्यासाठी युजफुल आहे. म्हणजे जर प्रिसिपिटेट आला तर काय करायचं, त्याच्यामध्ये टर्मिनल अल्काइन आहे, जर प्रिसिपिटेट नाही आला त्या रिॲक्शनमध्ये तर काय ओळखायचं, ते नॉन टर्मिनल अल्काइन्स आहेत. त्याच्यासाठी ही रिॲक्शन युजफुल आहे. कशाची, अल्काइन्स विथ AgNO3 इन अल्कोहोल. त्यानंतरची आता नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. सी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता ही जी रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन म्हटले, म्हणजे काय करायचे आहेत, H2 ॲड करायचे आहेत. तुम्हाला काय तिथं रेफर करायला सांगितले बघा, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनपासून अल्किन्स ज्या प्रिपरेशनची मेथड आहे ती फॉलो करा म्हटले. आता डायहायड्रोजन म्हणजे काय करतात तर ह्याच्यामध्ये हायड्रोजन्स ॲड केले जातात कॅल्क्युलेटेड अमाऊंटमध्ये.
बघा आता रिॲक्शन सांगते मी तुम्हाला. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन म्हणजे हायड्रोजन तिथं ॲड करतात, त्यालाच हायड्रोजिनेशन रिॲक्शन पण म्हणतात. कोणती रिॲक्शन? तर हायड्रोजिनेशन रिॲक्शन. मग आता आपले रिॲक्शन कशाच्या बघतोय आपण? ट्रिपल बॉन्डच्या. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता इथं कोणतेही ग्रुप असतील, आता ते मी ग्रुप घेत नाही आहे. ट्रिपल बॉन्ड प्लस आता डायहायड्रोजन ॲड करायचे. समजा आपण एक H2 ॲड केला, एक H2 ॲड केला म्हणजे काय होतं? एक हायड्रोजन ह्याला अटॅच होतो, एक हायड्रोजन याला अटॅच होतो, म्हणजे काय मिळतं? एक डबली बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. बघा एक हायड्रोजन एक अटॅच झाले, H2 ॲड केला. पण ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते? तर निकेल कॅटलिस्ट पण चालतो. निकेल, त्यानंतर प्लॅटिनम, पॅलॅडियम जे कॅटलिस्ट आहेत ह्याच्यामध्ये जे यूज केलेत बघा, प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम किंवा ते जे मेटल्स आहेत, जास्त करून प्लॅटिनम आणि पॅलॅडियम हे प्लॅटिनम आणि पॅलॅडियम हे जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत, कॉस्टली आहेत. म्हणून निकेल किंवा रॅनी निकेल हा कॅटलिस्ट इथे यूज केला तरी चालतो. हायड्रोजनेशनसाठी काय होतं? H2 तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा रॅनी निकेल, प्लॅटिनम असेल, पॅलॅडियम असेल, हे कॅटलिस्ट यूज केले तर काय होतं? तिथं H2 जो ॲड केलेला असतो, एक हायड्रोजन एका कार्बनला अटॅच होतो, दुसरा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनला, आणि एक बॉन्ड काय होतो? रिमूव्ह होतो. परत कंटिन्यू अजून तुम्ही हायड्रोजन ॲड केला तर अजून काय होतं? डबल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे तुम्हाला ट्रिपल बॉन्डपासून काय मिळतात? सिंगल बॉन्ड मिळतात. जर आपण आता इथाईनचं जर एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ डायहायड्रोजनमध्ये कशाचं एक्झाम्पल? इथाईनचं घेऊया आपण. CH ट्रिपल बॉन्ड CH हे एक्झाम्पल. आता डायरेक्टच लिहिते मी. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे तुमचं? पहिला एक H2 ॲड केलं, काय मिळेल? डबल बॉन्ड. आता एक हायड्रोजन इथं अटॅच होईल, दुसरा हायड्रोजन इथं, म्हणजे स्ट्रक्चर काय मिळेल सांगा मला? CH2 डबल बॉन्ड CH2, कारण एक बॉन्ड काय होणार? रिमूव्ह होणार आहे. कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते? निकेल लिहिला तरी चालेल कॅटलिस्ट, किंवा रॅनी निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम. CH2 डबल बॉन्ड CH2 होईल, परत एक हायड्रोजन, परत नेक्स्ट स्टेप पुढे आणि कंटिन्यू होत राहते. जर तुम्ही हायड्रोजन आणि त्याला सप्लाय केला तर अजून H2 त्याच्यामध्ये ॲड केला तर काय होईल बघा? H2 ॲड केल्यानंतर परत इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन अटॅच होईल. परत काय होईल? CH3 सिंगल बॉन्ड CH3 हे प्रोडक्ट मिळेल. अल्केन्स मिळतील. म्हणजे अल्काइन्सपासून तुम्हाला काय मिळत जातं? अल्केन्स मिळतात फर्स्ट स्टेपमध्ये, परत काय मिळतं? अल्केन्स मिळतात. इतकी इझी रिॲक्शन आहे ती. ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा डायहायड्रोजन, त्यालाच काय म्हणतात? डायहायड्रोजन. नंतर आहे बघा थर्ड, ॲडिशन ऑफ हॅलोजन. आता काय करायचं? हॅलोजन ॲड करायचं. जसं हायड्रोजन ॲड केले तसेच हॅलोजन ॲड करायचे. बघा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, प्लस X हॅलोजनसाठी काय वापरतात? X. सो C ट्रिपल बॉन्ड C प्लस X. सॉल्युशन कुठलं वापरले? कार्बन टेट्राक्लोराईड. क्लोरोफॉर्म किंवा क्लोरोफॉर्म पण चालतं इथं. कार्बन टेट्राक्लोराईड किंवा क्लोरोफॉर्म ही दोन्ही यूज केली तरी चालतात. मग काय होतं? एक कार्बन इथं अटॅच होतो, एका कार्बनला X, दुसऱ्या कार्बनला एक X. हे स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला. 1,2 डायहॅलो अल्केन डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे. 2 हॅलो कशासाठी येणार ह्याला? आणि हा 1,2 कार्बन. सो 1,2 डाय म्हणजे 2 आहेत हॅलोजन म्हणून 1,2 डायहॅलो अल्केन मिळतं. आता एक्सच्या तिथं काय असणार आहे? क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल. Cl2 Br2 दिले स्ट्रक्चर. परत अजून स्टेप काय होते? कंटिन्यू होते. XX परत काय होतील? चारी पण ग्रुप तुमचे अजून एक तो जो बॉन्ड राहिला आहे, हा जो डबल बॉन्ड आहे तो पण काय होतो? रिमूव्ह होतो. आणि तुम्हाला 4 हॅलोजन तिथं काय होतात? अटॅच होतात. बघा हे पण X तिथं अटॅच होतील. अजून जे XX आहेत, अजून एका कार्बनला एक X एका कार्बनला अटॅच होईल, दुसरा X दुसऱ्या कार्बनला, म्हणजे एक हॅलोजन एका कार्बनला, दुसऱ्या कार्बनला दुसरा हॅलोजन. मग स्ट्रक्चर काय मिळणार आहे तुम्हाला? 1122 टेट्रा हॅलो अल्केन. म्हणजे 4 ग्रुप आहेत म्हणून त्याचं 4 आपण आधी नेम करताना IUPAC नेम लिहिताना त्याच्या आधी नंबर लिहितो आपण. 1 पोझिशनला हा बघा, हा 1 असेल, हा 2 असेल, किंवा हा 1 असेल 2 असेल, कारण एकच आहे त्यामुळं कुठूनही नंबरिंग करू शकता. मग 1 काय येणार बघा? ह्या 1 2 वेळा, कारण 2 आहेत म्हणून 2 नंबर लिहायचे. 1122 टेट्रा 4 आहेत म्हणून काय आलं? टेट्रा हॅलो अल्केन, कारण आता सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं अल्केन. समजली रिॲक्शन? फक्त हॅलोजन ॲड करायचे. जसं हायड्रोजन ॲड केलं तसंच हॅलोजन ॲड करायचे. इथाइन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन इनर्ट सॉल्वंट सच एज कार्बन टेट्राक्लोराईड टू गिव्ह टेट्राब्रोमो इथेन. आता डायरेक्ट तुम्हाला इथाइन घेतले बघा. जी आपण जनरल रिॲक्शन बघितली त्याच्यात इथाइन, मला वाटतं तुम्हाला लिहिता येईल ही रिॲक्शन. काय करणार आता? इथाइन CH ट्रिपल बॉन्ड CH हे इथाइनचं स्ट्रक्चर, प्लस Br ब्रोमीन ॲड केलं आहे. कशाच्या प्रेझेन्समध्ये? CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. काय होणार? एक Br इथं अटॅच करायचा, एक Br इथं अटॅच. मग हे प्रोडक्ट मिळेल तुम्हाला CH Br डबल बॉन्ड CH Br हे प्रोडक्ट. 1,2 डायब्रोमो इथिन हे प्रोडक्ट मिळालं. 1,2 डायब्रोमो इथिन. काय केलं? Br हा एका कार्बनला, दुसऱ्या कार्बनला दुसरा Br.
ते फक्त अटॅच केलं आणि तर BR अटॅच केल्यामुळे एक बॉन्ड काय होणार आहे तुमचा रिड्यूस होणार, एक बॉन्ड कमी होणार आहे, ट्रिपल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर परत BR अटॅच केल्यावर परत हा जो एक बॉन्ड आहे तो पण निघून जाईल आणि काय मिळेल तुम्हाला 1122 टेट्राब्रोमो इथेन. बघा परत काय होईल, परत BR अटॅच केला, हा एक कार्बनला जाईल BR, दुसऱ्या कार्बनला दुसरा BR आणि बॉन्ड जो आहे तो बॉन्ड निघून जाईल आणि प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला टेट्राब्रोमो इथेन 1122 टेट्राब्रोमो इथेन. अजून तुम्ही प्रोपाइन घेऊन रिॲक्शन लिहू शकता, दुसरं ब्युटाईन घेऊन रिॲक्शन तुम्हाला काय येतील लिहिता येईल, कारण आता दोन्ही सेमच आहेत. BR कुठल्याही कार्बनला तुम्ही BR दोन्ही एका कार्बनला एक BR अटॅच करायचं, दुसऱ्या कार्बनला दुसरा BR आणि ट्रिपल बॉन्डपासून सिंगल बॉन्डेड कंपाऊंड तयार करायचं. आता रेड ब्राऊन कलर, ब्रोमिन सोल्युशनचा जो कलर असतो तो रेड ब्राऊन कलर. आता अल्किनच्या ह्याच्यामध्ये पण रिॲक्शन ऑफ अल्किन्समध्ये पण आपण बघितलं होतं, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ब्रोमिन ॲड करता तेव्हा ते काय होतं, जर डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा काय होते, त्याची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून आपल्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळतं. त्यामुळे ब्रोमिन वॉटरचा कलर काय होतो, डिसअपेअर होतो. त्यामुळे म्हणून ही टेस्ट जी आहे ब्रोमिन वॉटरची ती कशासाठी यूज करतात, तर डिटेक्शन ऑफ सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. जर डबल बॉन्ड असेल तर ते काय होतं, त्याच्यासोबत रिॲक्ट होतं, रिॲक्शन देतं, सिंगल बॉन्ड कंपाऊंड तयार करतं. त्यामुळे ब्रोमिन वॉटरचा कलर काय होतो तिथं डिसअपेअर होत असतो. आणि जर सॅच्युरेटेड कंपाऊंडच असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्रोमिन वॉटर टाकला तर त्याची अजिबात रिॲक्शन होत नाही. रिॲक्शन न झाल्यामुळं ब्रोमिन वॉटरचा कलर आहे तसा राहतो, रेड ब्राऊन जो कलर आहे तो आहे तसा राहतो, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. मग त्याच्यावरनं काय म्हणतात, ते सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. त्याच्यासाठी पण रिॲक्शन वापरतात. ब्रोमिन वॉटरची टेस्ट जी रिॲक्शन आता आपण बघितली हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता नेक्स्ट जी रिॲक्शन कोणती आहे तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. आता ही आपण HX ही नेक्स्ट लेक्चरला रिॲक्शन बघूया. तुम्हाला पण करता येईल ही रिॲक्शन, जी मार्कोनिकॉफ्स रूल आहे तशीच रिॲक्शन आहे. नेक्स्ट लेक्चरला बघू. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. आज जेवढ्या रिॲक्शन झाल्या तेवढ्या परफेक्ट करा, व्यवस्थित आहेत. आता अल्काईनची आपण इथाईनची फक्त रिॲक्शन बघितली हॅलोजिनेशनची. तुम्ही त्याच्यामध्ये प्रोपाईन ब्युटाईन घेऊन रिॲक्शन लिहा, प्रॅक्टिस करा. रिॲक्शनची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ती रिॲक्शन लिहिता येणार आहेत, समजणार आहेत. परत मी सांगते, प्रॅक्टिस करा रिॲक्शनची. आता स्टॉप करूया आपण इथंच. थँक्यू.